So, dear student, last video lecture I explained GUI and CLI shell practically. So, shell is the interface that is provided by operating system. So, using that, user can interact with the system. Okay, in GUI, it allows a user to use mouse, any pointing device, where user don't have to remember the command. In CLI, user must use a keyboard and necessary to remember the command. मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिकली व्हिडिओ लेक्चरला आपण बघितले प्रॅक्टिकली ग्राफिकल युजर इंटरफेस, त्यालाच आपण GUI म्हणतो, आणि CLI कमांड लाईन इंटरफेस. तर हे शेल आपल्याला दोन्ही प्रकारे मिळते, हे आपण बघितले मागच्या वेळा. ओके, तर जर शेलचा उपयोगच काय की जर युजरला ऑपरेटिंग सिस्टीमला काही सूचना द्यायच्या असतील तर त्यासाठी म्हणून शेलचा उपयोग होतो. अगोदरच्या काळी साहजिकच कमांड लाईन इंटरफेस होती, जशी आपण युनिक्सला किंवा डॉसला. आता जेवढ्या काय सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस असतो, आयकॉन्स वगैरे असतात. त्याच्यासोबत त्यांनी कमांड लाईन इंटरफेस पण दिलेला असतो, पण तो आपण सर्रास वापरत नाही, कारण कमांड लाईन इंटरफेसला आपल्याला कमांड आठवणीत ठेवावे लागतात. ग्राफिकल युजर इंटरफेसला त्याची गरज भासत नाही. ग्राफिकल युजर इंटरफेसला जे आयकॉन्स आहेत, त्या आयकॉन्स चिन्ह असतात, त्या त्याचा उपयोग करून आपल्याला ते लक्षात येतं आणि आपण ऑपरेटिंग सिस्टीमवरती सहजगत्या काम करू शकतो. ओके, सो ॲज पर this year's new revised syllabus, okay, we have to handle a Linux by using command line interface. So we will study different commands in future. Okay, so before that, okay, command line interface, that is a shell type. Okay, that shells also having different types, and I will explain you sequentially one by one. आत्ताचा सिलेबसचा विचार करता जर पाहायला गेलं आपण, तर आपण जो काही सिलेबसमध्ये सगळ्या कमांड्स आहेत, कमांड्सचा उपयोग करून आपण शेल जो काही प्रॉम्प्टला आपल्याला कमांड द्याव्या लागणार आहेत, आणि त्याचा उपयोग करून साहजिकच आपण ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आपण हाताळणार आहोत. लिनक्स तशी दोन्ही प्रकारचं हाताळता येते, पण आपण यावेळा सगळं आपला जो सिलेबस आहे त्यानुसार कमांडचा उपयोग सगळ्यात जास्त केला आहे, आणि त्याचा उपयोगच करून आपल्याला ते हाताळायचे आहे. त्यामुळे मी कमांड्स आपण बघणारच आहोत. आता सध्या जी काही कमांड आणि इंटरफेस जी शेल आहे, ओके, त्याचेसुद्धा टाईप्स आहेत. तर आपण एका मागोमाग एक आपण बघूयात. इन दॅट द फर्स्ट वन इज दॅट इज बोर्नी शेल. ओके, सो ॲक्च्युली in your notes that is the second. Okay, but actually the first developed shell is sequentially, that is a Borni shell. So I will just change that sequence. Okay, so first one is a Borni shell. So it is denoted as sh, means the writers or author, whenever they use sh in their book, then it is considered as a Borni shell. पहिली शेल आपण जी बघतोय ती बोर्नी शेल आहे. ओके, जी सगळ्यात सुरुवातीला आली. ओके, आता ती जी काही शेल आहे, ओके, ती स्टीव बोर्नी, ओके, दॅट इज ओके डेव्हलपर ऑफ दॅट शेल. ओके, दॅट शेल इज डेव्हलप्ड ॲट AT&T बेल लॅब्स. ओके, इन 1977. ओके, तर बघा पहिली सगळ्यात शेल ही बोर्नी शेल आहे. ओके, ही प्रायमरी शेल आहे. प्रायमरी म्हणजे सुरुवातीला आली, आणि हिचा वापर सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात होता. ओके, तर ही जेव्हा कुठल्याही बुक्समध्ये वगैरे जेव्हा तुम्हाला SH असं कुठं दिसेल, तेव्हा आपण समजून घ्यायचं, किंवा कमांड अँड इंटरफेसमध्ये जेव्हा तुम्ही लिनक्सवरती कमांड अँड इंटरफेसचा उपयोग करून जेव्हा तुम्हाला SH असं कुठं पाहायला मिळेल, तेव्हा समजायचं की ती जी काही शेल आहे ती बोर्नी शेल आहे. मी तुम्हाला ते दाखवतो आहे प्रॅक्टिकली, पण कुठं दिसतं किंवा काय आहे ते लक्षात येतं आपल्याला ते. तर ओके, इट इज ॲक्च्युली द ओरिजिनल युनिक्स शेल, इट इज वाईडली युज्ड शेल. ही पाहायला गेलं तर ही युनिक्सची शेल आहे. त्याच्यात
युनिक्समध्ये ही वापरण्यात यायची सुरुवात तिथून झालेली आहे. आणि सुरुवातीला असल्यामुळे ही बऱ्यापैकी सगळीकडे ही मोठ्या प्रमाणात वापरली जायची अशी शेल आहे. सो इट हॅविंग different good features, okay, that is recall previous commands, built-in arithmetics, logical expression, okay. या शेलमध्ये बरेचसे चांगले चांगले असे लक्षणं आहेत. ओके, त्यातलं रिकॉल प्रिव्हियस कमांड्स असं आहे. ओके, तेही तुम्हाला मी दाखवेन काय आहे ते. ओके, तसंच अर्थमॅटिक लॉजिकल एक्सप्रेशन जी सीमध्ये आपण बघतो, एखादं बिल्ट इन अर्थमॅटिक एक्सप्रेशन लाईक स्क्वेअर रूट, POW पॉवर, ओके, अशी काही जी काही एक्सप्रेशन्स आहेत बिल्ट इन एक्सप्रेशन अर्थमॅटिक, तशा प्रकारचे तुम्ही एक्सप्रेशन ह्याच्यामध्ये वापरू शकता. तसंच लॉजिकल एक्सप्रेशन असतील, ओके, ऑर अँड असेही तुम्ही देऊ शकता. आणि ही जी काही सेल आहे दॅट इज डिफॉल्ट फॉर सोलारिस ऑपरेटिंग सिस्टीम. जसं विंडोज 7 आहे, 98 आहे, 10 आहे, XP आहे, ओके, तशीच लिनक्सची पण एक सोलारिस म्हणून आहे ऑपरेटिंग सिस्टीम. त्याची ही डिफॉल्ट बाय डिफॉल्ट ही तुम्हाला त्याच्यासोबत शेल बरोणू शेल ही येतेच. ओके, तर ह्याच्या व्यतिरिक्त ओके आपल्याला ह्या एक तुमच्या नोट्समध्ये हा पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. तर तो अशा प्रकारे, तर नॉट रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज $, अँड रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज हॅश. ओके, तर ह्याच्याविषयी पण तुम्हाला मी थोडंसं सांगणार आहे. हे प्रॅक्टिकलीच तुम्हाला दाखवणार आहे नक्की काय आहे ते. ओके, तर आपण बोर्नू शेल पाहतोय. ओके, बोर्नूच्या संदर्भाने आपण चर्चा करतोय. ओके, बोर्नू शेलच्या आपण नंतर सी शेल पाहूयात. ओके, तर इथं हा पॉईंट तुम्हाला मी एक्सप्लेन करताना, ओके, तर एक गोष्ट मला आणखी तुम्हाला थोडंसं लिनक्सबद्दल सांगायची आहे. दॅट इज वी नो दॅट लिनक्स इज द ऑपरेटिंग सिस्टीम, ओके, अँड दॅट वर्क बोथ फॉर क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हर. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही दोन्हीसाठी उपयोगाला येते. एक क्लायंट म्हणून येते, तशीच ही सर्व्हर म्हणून सुद्धा काम करते. आता तुम्हाला थोडक्यात का माहीत असेल क्लायंट आणि सर्व्हर. ओके, क्लायंट म्हणजे काय असो? क्लायंट मीन्स इट इज अ कम्प्युटर ऑर अ सॉफ्टवेअर दॅट ॲक्सेसेस सर्व्हिसेस मेड बाय द सर्व्हर. क्लायंट म्हणजे काय? तर एखादा कम्प्युटर किंवा एखादं सॉफ्टवेअर जे सर्व्हरकडून सुविधा घेतं, सर्व्हरकडून जे काय मिळतं ते घेतं, सुविधा घेतं, दॅट इज कॉल्ड क्लायंट. ओके, अँड सर्व्हर, ओके, सर्व्हर मीन्स दॅट इज अ मशीन, ओके, दॅट प्रोव्हाइड्स सर्व्हिस, ओके, टू द अदर. आता सर्व्हर म्हणजे काय? अशी एक मशीन जी सुविधा देते, ओके, ती सर्व्हर आहे. ओके, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही क्लायंटसाठी पण काम करते आणि सर्व्हरसाठी पण काम करते. सो बिकॉज ऑफ दॅट इट इज अ फेमस ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, अँड इट इज नाउअडेज इट इज अ leading, okay, server operating system, and near about 500 fastest supercomputer in the world also running on it. बघा, हे आता पाहायला गेलं तर सगळ्यात फेमस आणि एकदम पहिल्यांदा सगळ्यात वापरण्यात येणारी अशी एक लिडिंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जवळजवळ 500 सुपर कम्प्युटर्स जे आहेत, ओके, सध्याचे ते या जगातले या ऑपरेटिंग सिस्टीमवरती चालत आहेत. सो इट प्रोव्हाइड सर्व्हिस टू क्लायंट. सो सर्व्हर इज अ मेन मशीन ॲक्च्युली हॅविंग देअर हायर कॅपॅसिटी टू प्रोव्हाइड अ सर्व्हिसेस टू द क्लायंट. ओके, दॅट मशीन हॅव टू मॅनेज प्रॉपरली. सो दॅट जॉब इज परफॉर्म बाय द सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. बघा, तर ही जी काही सर्व्हर म्हणजे जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, ओके, जसे गुगलचा सर्व्हर आहे, आपला व्हॉट्सअपचा सर्व्हर आहे, ॲमेझॉनचा सर्व्हर आहे, जे सगळ्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सर्व्हर म्हणजे अशी एक मशीन जिची खरोखर कुवत प्रोसेसिंगची असेल किंवा माहिती संग्रहित करण्याची असेल ही सगळ्यात जास्त आहे. तरी ह्या सर्व्हरनं जर जेवढ्या रिक्वेस्ट त्याला येत आहेत त्या जर रिक्वेस्ट त्यानं व्यवस्थित पूर्ण करायचे असतील तर ती मशीन चांगल्या प्रकारे चालणं पण गरजेचं आहे. तर ती मशीन व्यवस्थित काम करावी यासाठी म्हणून, ओके, एक व्यक्ती त्याची देखभाल करत असतो, त्याच्यावर लक्ष देत असतो, आणि त्यालाच असं म्हणतात की सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे ती मशीनचा गैरसोय कोणी वापर करू नये, म्हणजे ती हॅक होऊ नये मशीन. ओके, तर असा एक व्यक्ती की जी मशीन व्यवस्थित काम करावी यासाठी जो काम करतो, ओके,
So that person, that job is performed by the actually a system administrator. So who having all the rights. ओके, असा व्यक्ती ज्याला त्या मशीनवरती सगळे अधिकार आहेत. बट अबाउट द क्लायंट, ओके, जे काही क्लायंट्स आहेत, ओके, से दे डोंट हॅव, ओके, rights as compared to the system administrator. Means he having only minimum rights. The system administrators assigns a right or revoke a rights. ओके, जो सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर असतो तो राईट्स देऊ शकतो किंवा राईट्स एखाद्याला दिले तर तो सुद्धा काढून घेऊ शकतो. ओके, सो दॅट पर्सन इज ॲक्च्युली सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. सो देर इज अन स्पेशल प्रॉम्प्ट, ओके, दॅट इज इंडिकेटेड बाय हॅश. ओके, तर हा जो काय सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्या सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी म्हणून एक हॅश प्रॉम्प्ट असतो. तर हेच तुमच्या नोट्समध्ये जे मला सांगायचं आहे ते प्रत्येक टाईपच्या शेलच्या नंतर हा पॉईंट आहे तो डिफॉल्ट प्रॉम्प्ट फॉर नॉन रूट युजर इज, ओके, अशा प्रकारे येतो. त्याच्या पुढे ते डॉलर साईन आहे आणि रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज हॅश असं दिलं आहे बघा. तर जो काही सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्या सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरलाच रूट युजर असे म्हणण्यात येतं. रूट म्हणजे मूळ, प्रमुख. ओके, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे त्याला रूट असं म्हणण्यात येतं आणि ते जे का आहे तो सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आहे तर ते दर्शवण्याचं काम म्हणजे त्याच्यासाठी पण शेल जी का आहे त्या शेलवरती दर्शवण्यात येतं की ती शेल दर्शवते की ते चिन्ह आहे ते कसं येतं हे आपण तुम्हाला मी दाखवतो आता प्रॅक्टिकली. ओके, तर तो थोडासा फरक आहे. ओके, तर तुम्हाला दाखवतो आता प्रॅक्टिकली. ओके, तर त्यासाठी मी मशीन ऑलरेडी चालू केलेली आहे, ऑन केलेली आहे. आता बघा इथं विद्यार्थी मित्रांनो, ओके, मी लिनक्सवरती आहे. आता लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरती आहे माझ्या लॅपटॉपवरती. ओके आहे, तर मी त्यासाठी इथे टर्मिनल म्हणून आहे, टर्मिनलवरती क्लिक करतो. ओके, आता हे जर पाहिलं म्हटलंच मी हे क्लोज करतो. हे जे दिसते आपल्याला हे लिनक्सचं काय आहे, हा जो काय दिसतो आपल्याला हा सगळा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. ओके, हा जो आहे लिनक्सचा हा सगळा काय आहे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. ओके, इथं तुम्ही इथं क्लिक केलात, ओके, इथं डॉक्युमेंट्स आहेत. ओके, इथं क्लिक केलात तुम्ही, ओके, इथं डॉक्युमेंट्स आहेत. इथे सुद्धा तुम्ही या याचा उपयोग करून ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही हाताळू शकता. इथे मी राईट क्लिक करतो, इथं क्रिएट फोल्डर, क्रिएट न्यू डॉक्युमेंट्स म्हणजे फाईल, हे सगळं आपण करू शकतो. म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसचा उपयोग करून म्हणजे ही सुद्धा एक शेल आहे, याचा उपयोग करून तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम हाताळू शकतात. पण आपल्याला यावर्षी जे बघायचं ते ग्राफिकलचा उपयोग करायचा नाही आहे. तर आपल्याला इथं जी शेल वापरायची ती कमांड लाईन शेल आपल्याला वापरायची आहे. त्यामुळे मी कमांड लाईनला जातो. इथं त्यासाठी आपल्याला टर्मिनलला जावं लागतं आणि इथं तुम्हाला दिसेल आता, ओके, इथं बघा हा सिम्बॉल एक दिसतो बघा, मी कर्सर तिथे फिरवतो आहे, ते एक सिम्बॉल दिसतो बघा. ओके, तर तो डॉलरसारखा दिसतो बघा. इथं बघा हा दिसतो, हा डॉलरसारखा दिसतो आपल्याला. ओके, तर हेच आहे जे तुमच्या नोट्समध्ये असं एक वाक्य आहे बघा, नॉट रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज डॉलर. ओके, तर आता जी काही मी या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एंट्री करतो आहे तेव्हा मी सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून करत नाही आहे, मी एक साधा रेग्युलर युजर म्हणून करतो आहे मी. म्हणून इथे या शेल प्रॉम्प्टवरती इथं आपल्याला डॉलर असं दिसतंय. आपल्याला इथं बघा डॉलर असं दिसतंय की हे दर्शवते की आपण काय आहोत, एक रेग्युलर क्लायंटसारखे आपण काम करतो आहे. आणि याच ठिकाणी तुम्हाला हॅश येतं जर तुम्ही सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर असाल तर ते यायसाठी त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक कमांडसुद्धा करून दाखवतो. इथं एक सोपी कमांड जर तुम्ही एल आणि एस अशी जी लिस्ट दाखवते बघा, मी एल एस ही कमांड दिली. जी कमांड काय करते आपल्याला
एक लिस्ट दाखवते. किती डिरेक्टरीज आहेत, किती फाईल्स आहेत ते दाखवण्यासाठी काम करते. इट शोज अ लिस्ट ऑफ फाईल्स अँड डिरेक्टरीज ओके इन अ करंट डिरेक्टरी दॅट इज LS. दिस इज द कमांड. ओके, ह्याच्या अगोदर ह्या डॉलर साईन आहे, ह्याला डॉलर प्रॉम्प्ट असंही म्हणतात. ओके, मी दुसरीसुद्धा एक वाटल्यास एक कमांड देतो. त्या कमांडचं नाव मी PES आहे. दॅट कमांड शोज हाऊ मेनी प्रोसेसेस नाव रनिंग ऑन सिस्टीम. ओके, तर बघा इथं दिसेल तुम्हाला इथं PS इज द कमांड दॅट शोज प्रोसेसेस. इथे एक गोष्ट दिसेल बघा, तुम्हाला डॉलरच्या नंतर मी देतो आहे, डॉलर आहे त्याच्या पुढे मी ते देतो आहे. तर डॉलर हा जो का हा प्रॉम्प्ट आहे, तो काय आहे, एक डॉलर हा प्रॉम्प्ट आहे. ओके, जो शेल प्रॉम्प्ट आहे जो नॉन रूट युजरसाठी असतो. कुठल्या नॉन रूट युजरसाठी. जर तुम्ही रूट युजर असाल याचा अर्थ तुम्ही सुपर युजर असाल तर ओके तिथं तर काय होतं, याच्या ठिकाणी या डॉलरच्या ठिकाणी बघा, हा जो काही डॉलर आहे, हा जो डॉलर आहे या डॉलरच्या ठिकाणी हॅश येतं. काय येतं, हॅश हा जो काही सिम्बॉल आहे, डॉलरच्या ठिकाणी हॅश हा सिम्बॉल काय होतो तिथं येतो. ओके, आता इथे एक मगाशी मी तुम्हाला फीचर सांगितलं होतं बोर्नू शेलच्या संदर्भानं. तर ती कमांड जी काय आहे, ती कमांड काय करतं, ओके बोर्नू शेल काय करतं, कमांड जी आहे ओके ती कमांड रिकॉल करतं. तर इथं बघा, रिकॉल म्हणजे काय, मी ते ॲरो वापरतो कीबोर्डवरचा. बघा, ॲरो वापरला, PS दाखवलं, मी परत एकदा ॲरो वापरतो, LS दाखवतो, मी परत बॉटमचा ॲरो प्रेस करतो, PS दाखवतो, ओके परत अपचा करतो, LS दाखवतो. म्हणजे ज्या काही कमांड आतापर्यंत झालेत ना, त्या कमांड ते दाखवायचं काम करतं. ओके, आता समजा मला आणखी कमांड आहे ॲक्च्युली तिथं, SU नावाची कमांड आहे. कुठली, SU, मी ती दिली. SUचा अर्थ दॅट इंडिकेट्स ॲक्च्युली अ सुपर युजर. आता तुम्ही नॉन रूट युजर आहात. जर तुम्हाला सुपर युजर म्हणजे रूट युजर व्हायचं असेल तर तुम्हाला त्याचा पासवर्ड माहिती असायला हवा. इथे मी देतो आहे पासवर्ड तो, पण या सिस्टीमवरती थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं ते जात नाही आहे. इथं त्या ऑथेंटिकेशन फेल्युअर दाखवतं, म्हणजे ऑथेंटिकेशन चुकीचं आहे म्हणतं, ते थोडासा प्रॉब्लेम येतो. आणि जर ते बरोबर असेल तर ॲटोमॅटिकली इथं ह्या डॉलरच्या ठिकाणी हॅश हा सिम्बॉल होतो. कुठला, हॅश असा सिम्बॉल होतो. आता आणखी गोष्ट तुम्हाला सोबत मला दाखवायची, ती म्हणजे इथं तुम्हाला बॅश दिसते बघा, BASH. काय दिसतं इथं, बॅश. म्हणजे ॲक्च्युली ही जी काय मी शेल वापरतो आहे, आता ही जी डॉलर शेल दिसते, ही जी शेल दिसते ना, ही शेल आपली कुठली आहे, तर मी बॅश शेलचा माझ्या ह्या मशीनवरती मी कुठला उपयोग करतो आहे आता, तर मी ह्या मशीनवरती माझ्या बॅश शेलचा उपयोग करतो आहे. अशा वेगवेगळ्या शेल्स आहेत. त्यातली पहिली आपण बर्नू शेल थोडी बघितली आहे. ओके, या आता मी वापरते मशीनवरती कुठली शेल आहे, तर बॅश शेल आहे. तुम्हाला हे थोडक्यात समजलं असेल तरी पण मी सांगतो बघा. इथं मी जी आता वापरतो आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, ही जी मी उबंतू नावाची आहे ती हाताळतो आहे. ती हाताळण्यासाठी म्हणून मी कमांड लाईन इंटरफेसचा उपयोग करतो आहे. इथं तुम्हाला डॉलर दिसतं, हा शेलचा प्रॉम्प्ट आहे, याच्या पुढं आपण कमांड द्यायच्या, त्याची उत्तर आपल्याला दिसतात. आणि हा डॉलर आहे, हा नॉन रूट युजरसाठी आहे, रूट युजरसाठी नाही आहे किंवा साधा युजरसाठी आहे. ओके, सुपर युजरसाठी किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी ह्या ठिकाणी जर हॅश असेल तर समजायचं की ते सुपर युजर इथं काम करतो आहे. म्हणजे ही जी कोण व्यक्ती असेल ज्याचं हे अकाउंट आहे, कारण मी इथं एंट्री करताना माझं युजर नेम आणि पासवर्ड देतो आहे. ओके, जर तुम्ही सुपर युजर असाल तर इथं ॲटोमॅटिकली ते हॅश येतं. ओके, ह्या कमांड्स मी दिलेत LS PS. ओके, या प्रकारे आहेत. इथं बॅश एक दिसतं, जी पुढं बघणार आहोत आपण याच्या संदर्भानं. ओके, तर मित्रांनो, आपण बर्नू शेलच्या संदर्भानं थोडंफार बघितलं.
ओके, हा पॉईंट आहे बघा. वाटल्यास मी इथे परत येतो, हायलाईट करतो. नॉन रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज डॉलर. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर युजर असाल तर तो प्रॉम्प्ट काय असतो, दॅट इज डॉलर प्रॉम्प्ट असतो. अँड इफ रूट युजर डिफॉल्ट प्रॉम्प्ट इज हॅश. इफ यू using Bornu shell on your machine, and if you are a root user or system administrator, then the prompt is like a hash. जर तुम्ही रेग्युलर युजर असाल तर तो प्रॉम्प्ट डॉलरसारखा दिसतो, आणि जर तुम्ही सुपर युजर असाल तर तो जो काय प्रॉम्प्ट असतो तो हॅश असा दिसतो. ओके, हे झालं. याच्यामधले आणखी तुम्हाला फ्युचर जे सांगितले मी, तर कमांड रिकॉल करतो. म्हणजे ज्या कमांड तुम्ही इनपुट करता ते पण मी तुम्हाला दाखवलं बघा. PS आणि LS अप अँड डाऊन ॲरोचा उपयोग करून ते कमांड टाईप करायची गरज नाही, ते दिल्या ऑटोमॅटिकली ते दिसायला लागतं. ओके, ते म्हणजे जे काही तुम्ही कमांड देत आहे ते रिकॉल करतं. लाईक जसं तुम्ही कॉल रजिस्टरला मोबाईलच्या कॉल केल्यानंतर ते कॉल रजिस्टरला दिसतं. ओके, तशाच प्रकारच्या तुम्ही कमांड देत आहे, त्या कमांड अप अँड डाऊन ॲरो कीबोर्डवरचा जर जसं प्रेस करत जाल तसं ते पुढच्या आणि मागच्या कमांड तुम्हाला शो करतं. ओके, सो द नेक्स्ट टाईप ऑफ शेल इज द C shell. Okay, C shell. Okay, so this shell is denoted by CSH, means whenever any author, okay, any writer use the word CSH, means you are using CHS, C shell. Okay, so it is created by Bill Joy, okay, at the University of California, okay, at Berkeley is the city. In 1978. Its working is similar to the C programming. Their working is similar to C programming. Because of that, the given name as a C shell. Okay, so its features are built-in arithmetic. Okay, like last shell, Bornu shell. Okay, they having the same feature also, means most probably as per the development, every shell added new features. Like this one is also, C shell also add the features here. It also support built-in arithmetic, that जसं C मध्ये built-in arithmetic functions आहेत, स्क्वेअर रूट असेल, पॉवर असेल. ओके, अशी प्रकारचं C मध्ये एक्सप्रेशन्स आहेत. ओके, लाईक आपण असं लिहू शकतो C मध्ये काय, सम इज इक्वल टू A+B. ती तशा प्रकारची पण तुम्ही याच्यामध्ये एक्सप्रेशन देऊ शकताय, कमांड पण देऊ शकताय, जे आपण बघणार आहोत. ओके, लाईक अलायसिंग, एखादी कमांड मोठी असेल तर तिला तुम्ही उर्फ नाव पण देऊ शकता, हे फीचर आहे त्याचं. ओके, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, याचे फीचर्स आहेत. ओके, ह्याच्यामधला परत पॉईंट एक की साहजिकच नॉन रूट. ओके, ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं बघा, बाकीच्या शेलमध्ये आणि याच्या शेलमध्ये इज डिफरन्स. नॉन रूट युजर, जसं आपण आता बघितला बोर्नी शेलमधला, की नॉन रूट युजर हा डॉलरनं दर्शवण्यात येतो. आता बोर्नी शेल आपण ज्या बघितलं त्याच्यात तुम्हाला ते डॉलर दिसला असेल, तर ह्याच्यामध्ये जो नॉन रूट युजर असेल तो त्या डॉलरच्या ठिकाणी तिथं ओके पर्सेंट हे साईन असतं, त्या ठिकाणी काय असतं, पर्सेंट हे साईन असतं. मात्र रूट युजर किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा सुपर युजर हे हॅशेस असतं, जे सेम आहे बोर्नू शेलमध्ये पण आणि C शेलमध्ये पण.